नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरीला छान महिनाभर ताजी हिरवीगार ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत पाहणार आहोत। बऱ्याचदा आपण कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर जास्त दिवस हिरवीगार राहत नाही, लगेचच कुजते आणि रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला तर कोथिंबीर लागतेच। त्यामुळे आपल्याला कोथिंबीरीला महिनाभर छान टिकवता येण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी केलेला आहे। तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी बाजारातून आणल्यानंतर लगेचच आपल्याला हे निवडून घ्यायचं आहे। पिवळी झालेली, खराब झालेली पाने, मुळांचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि जाड जर काही देठं असली तर ती आपल्याला काढून टाकायचं आहे। कवळे सर्व देठं आपल्याला राहू द्यायचं आहे आणि स्वच्छ त्याच दिवशी आपल्याला हे निवडून घ्यायचं आहे। कोथिंबीर जर जास्त ओलसर असेल तर फॅन खाली थोडंसं आपण पसरून ठेवू शकतो आणि हे कोथिंबीर निवडणं खूप महत्त्वाचं आहे। जर कोथिंबीर न निवडता जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर मग कोथिंबीर आपली जास्त दिवस टिकत नाही। कोथिंबीर स्वच्छ निवडून झाल्यानंतर आता एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे। एक एअरटाईट कंटेनर मी घेतलेला आहे आणि डब्याच्या तळाशी 2-3 टिश्यू पेपर मी पसरून घेत आहे। कोथिंबीरमध्ये जर काही मॉइश्चर ओलावा असेल तर ते टिश्यू पेपर शोषून घेते आणि कोथिंबीर आपली ताजी टवटवीत राहते। अशा प्रकारे 2-3 टिश्यू पेपर मी आता पसरून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला निवडून घेतलेली कोथिंबीर हलक्या हाताने डब्यात टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला स्टोअर करताना एक हलक्या हाताने हे स्टोअर करायचं आहे। खूप दाबून आपल्याला स्टोअर करायचं नाही। आता हे डब्यामध्ये आपण भरून घेतलेलं आहे आणि वरून पण आपल्याला एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे। फ्रीजमध्ये आपण डबा ठेवल्यानंतर झाकणाला जर काही ओलसरपणा आला तर टिश्यू पेपर ते ओलसरपणा शोषून घेईल। आता हे डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, नॉर्मल आपण जिथं भाज्या ठेवतो तिथे। जास्त प्रमाणात कोथिंबीर असेल तर ही पद्धत खूपच उपयोगी ठरते, तुम्ही नक्की ट्राय करा। आता समजा कोथिंबीर कमी प्रमाणात जर असेल तर आपण असं कोणत्याही एका कंटेनरमध्ये कोथिंबीर स्वच्छ निवडून भरून घ्यायचं आहे आणि झाकण लावून हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। 8 ते 10 दिवस कोथिंबीर छान राहते आणि जेव्हा आपण हे डबा बाहेर काढू तेव्हा डब्याला आलेला ओलसरपणा आपण पुसून टाकू शकतो। आता पहा, 8 दिवसानंतर मी हा तुम्हाला डबा ओपन करून दाखवत आहे आणि वरचं जे आपण टिश्यू पेपर लावलं होतं ते थोडं ओलसर झालेलं आहे आणि झाकणालाही मॉइश्चर आलेलं आहे। आता हे 8 दिवसानंतरही पहा तुम्ही, छान मस्त हिरवीगार आहे कोथिंबीर। कोथिंबीरीमधला ओलावा वगैरे काहीच दिसत नाही आहे, कारण टिश्यू पेपरने सर्व ओलावा ॲब्झॉर्ब केलेला आहे। बघा किती मस्त हिरवीगार आहे कोथिंबीर। जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला कोथिंबीर काढून घ्यायचं आहे आणि जर ओलसर जर टिश्यू पेपर झालं असेल तर टिश्यू पेपर आपल्याला बदलून दुसरं फ्रेश टिश्यू पेपर टाकायचा आहे। असे केल्याने कोथिंबीर जास्त काळ टिकते आणि झाकणाला आलेला ओलसरपणा जो आहे तोही आपल्याला पूर्ण पुसून काढायचा आहे, जेणेकरून कोथिंबीर आपली खराब होणार नाही। आणि आता आपण हे झाकण लावून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण हे काढू तेव्हा आपल्याला हे असंच करायचं आहे। आता ह्या डब्यामधले मी तुम्हाला दाखवते, 8 दिवसानंतरही छान आहे कोथिंबीर। आणि डब्याला जर समजा खूप ओलसरपणा असेल, जर पाणी जर दिसत असेल तर ते पूर्ण आपल्याला पुसून पुन्हा हे कोथिंबीर ठेवून द्यायचं आहे। छान कोथिंबीर राहते, अजिबात खराब होत नाही। आता हा डबा मी तुम्हाला 25 दिवसानंतर ओपन करून दाखवत आहे। बघा कोथिंबीर अजूनही छान आहे आणि पूर्ण मॉइश्चर गेलेलं आहे। आता मॉइश्चर काहीच उरलेलं नाही आहे, तरीसुद्धा हिरवीगार पाने दिसत आहेत आणि छान ताजीच आहे कोथिंबीर। कोथिंबीरच्या कलरवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल, पाने अजिबात पिवळे पडलेले नाही आहेत, मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे। आणि ही पद्धत वापरून तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीर स्टोअर करून ठेवू शकता, महिनाभर अजिबात खराब होत नाही। जर तुमची ही कोथिंबीर जास्त दिवस टिकत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। फक्त एक विशेष काळजी आपल्याला घ्यायचं आहे, दर 5 ते 7 दिवसांनी डब्यातील टिश्यू पेपर आपल्याला बदलून टाकायचा आहे, त्यामुळे ओलावा राहत नाही आणि कोथिंबीरही जास्त दिवस हिरवीगार राहते। जर टिश्यू पेपर नसेल तर कापडामध्ये आपण हे कोथिंबीर गुंडाळून डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर थोडा जरी उपयुक्त वाटला तर एक लाईक नक्की करा। असे छान व्हिडिओज पुढे येतच राहणार आहेत, त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद।